सूर्याचा ज्यावेळेस धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश होतो त्यावेळेस मकर संक्रांतीचा भव्य असा योग तयार होतो आणि हा योग दिनांक 15 जानेवारी या दिवशी आहे। या मकर संक्रांतीच्या महान पर्वकाळामध्ये गेल्या 77 वर्षामध्ये जो योग तयार झाला नाही तो योग यावर्षी तयार होत आहे। त्या योगाचं नाव आहे रवी वारियान नावाचा योग। या योगामध्ये ज्या राशी मोडतात त्या राशीत खूप धनवान होऊ शकतात। म्हणजे मकर संक्रांतीच्या या महान पर्वकाळावरती रवी आणि वारियान नावाचा जो योग तयार होत आहे 15 जानेवारीला, या योगामध्ये 3 अशा भव्य राशी आहेत। या 3 राशीचे लोक खूप धनवान होणार आहेत, त्यांना खूप संपत्तीचा लाभ होणार आहे, त्यांच्या जीवनातल्या सगळ्या आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत। तर त्या 3 राशी कोणत्या आणि रवी आणि वारियान योगामध्ये या 3 राशीच्या लोकांनी काय करायला पाहिजे, कोणत्या 3 राशीचे लोक आहेत त्या राशीची नावं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 3 राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या या महान पर्वकाळावरती काय करायला पाहिजे आणि त्यांना धनसंपत्तीचा लाभ कशा प्रकारे मिळू शकतो ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। या मित्रांनो, यावर्षी 77 वर्षामध्ये जे झालं नाही ते यावर्षी होत आहे। कारण ज्यावेळेस सूर्य आपण बघतो धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांत तयार होते, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। परंतु यावर्षी रवी आणि वारियान नावाचा एक योग तयार होत आहे। हा योग माणसाच्या जीवनामध्ये धनसंपत्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या लोकांच्या आर्थिक अडचणी आहेत त्या लोकांसाठी हा योग महत्त्वाचा आहे। पण हा योग 3 राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे। तर त्या 3 राशी कोणत्या? नंबर 1 ची रास आहे मीन रास। या मीन राशीच्या लोकांना रवी आणि वारियान नावाचा योग मकर संक्रांतीच्या दिवशी फायदेशीर ठरू शकतो। दुसरी रास आहे सिंह रास। या सिंह राशीला सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि तिसरी राशी मेष, सिंह आणि मीन या 3 राशीमध्ये वारियान नावाचा योग तयार होत आहे। या 3 राशीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, यावर्षी तुमचं सगळं दारिद्र्य पळून जाणार आहे। फक्त तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। तुम्ही भाग्यवान आहेत। मेष राशीवाले, मीन राशीवाले आणि सिंह राशीवाले हे 3 लोक खरंच भाग्यवान आहेत। तुमच्या जीवनामध्ये 77 वर्षामध्ये जो योग आला नाही तो यावर्षी येत आहे। ज्या 3 राशी आहेत त्या 3 राशीमध्ये मेष रास, सिंह रास आणि मीन रास या 3 राशींच्या जीवनामध्ये यावर्षी रवी आणि वारियान योग तयार होत आहे। या 3 लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, 3 राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या महान पर्वकाळावरती आपल्याला सकाळी लवकर उठून ज्यावेळेस सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या महान पर्वकाळावरती आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सूर्य निघत असताना आपल्याला 108 वेळा सूर्याला नमस्कार घालून आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। आणि ते जल आपल्याला गावातल्या नदीचं किंवा गावातल्या विहिरीचं अर्पण करायचं आहे। कृपया नळातलं पाणी भगवान सूर्यनारायणाला त्या दिवशी अर्पण करू नका। आणि एकदा का तुम्ही भगवान सूर्यनारायणाला जल अर्पण केलं मुळामध्ये तुम्ही धनवान झालात। कारण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यावर्षी तुमच्या भविष्यामध्ये रवी आणि वारियान योग लागू झाला, त्याच्यामुळे तुमच्या जीवनात यावर्षी धनसंपत्ती आणि तुमच्या जीवनातल्या सगळ्या आर्थिक अडचणी नष्ट होणार आहेत। तुमच्या घरातलं सगळं दारिद्र्य संपणार आहे। फक्त तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या 108 वेळा तुम्हाला भगवान सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे। आणि एकदा का तुम्ही भगवान सूर्यनारायणाला जल अर्पण केलं की तुमच्या जीवनामध्ये रवी आणि वारियान योग लागू होईल। तर मित्रांनो, या 3 राशीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी या गोष्टीचं नक्कीच अवलंबन करा। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।